रोज सकाळी उठलं की सर्वात आधी पडणारा प्रश्न तो म्हणजे नाश्त्याला काय बनवायचं. म्हणूनच आपण आपल्या चॅनलवरती नाश्ता सिरीज सुरू केली आहे. त्यातील एपिसोड दुसरा, मस्त मोकळे मऊ लुसलुशीत असे पोहे. तुम्हाला पुढची नाश्ता रेसिपी कोणती पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि आज आपण भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून हे पोहे बनवणार आहोत. अगदी झटपट बनून तयार होतात आणि छान मोकळे तयार होतात. बऱ्याच वेळा बऱ्याच जणांनी पोहे बनवले की त्याचा लगदा होतो किंवा पोहे चिकट होतात, तर तसं अजिबात होणार नाही. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक मोठी वाटी पोहे घेतले आहेत. आपण नेहमी पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच मी वापरतीये. आता हे पोहे चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि सुरुवातीला जर पोहे चाळून घेतले नसतील, तर हे पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच भिजवायचे. तर इथे मी पोहे चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर आधी चाळून घेतले आणि आता हे पोहे आपण भिजवून घेऊया. तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतीये त्या पद्धतीने हे पोहे भिजवून घ्यायचे. म्हणजे काय करायचं, पोहे चाळणीमध्ये काढायचे आणि वरून पाणी घालायचं आणि या पद्धतीने हे पोहे भिजवून घ्यायचे. पाण्यामध्ये पोहे भिजत ठेवायचे नाहीत. पोहे पाण्यामध्ये भिजत ठेवले ना, की बऱ्याच वेळा काय होतं, आपलं लक्ष राहत नाही आणि पोहे जास्त भिजले जातात आणि त्यामुळे सुद्धा पोहे बनवताना ते गिजगे होतात, चिकट होतात. तर इथे पहा 1 ते 1.5 ग्लास पाणी मी यामध्ये घातलं आहे आणि आता असेच चाळणीमध्ये हे पोहे आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे आहेत. जे काही एक्स्ट्रा पाणी निघालं आहे ते मी काढून घेतले आणि आता हे पोहे मी असेच चाळणीमध्ये ठेवते. आता आपण पोह्याची फोडणी तयार करून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने किंवा मोठ्या चमच्याने 3 मोठे चमचे किंवा 3 पळी इतकं तेल घालायचं. तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी 1 वाटी पोहे घेतले आहेत. त्यासाठी पाव वाटी किंवा एखादी छोटी वाटी शेंगदाणे घ्यायचे. शेंगदाणे तेलामध्ये घालायचे आणि साल टचकेपर्यंत छान खमंग खरपूस असे हे शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तळून घेताना लक्षात ठेवा, एकतर सुरुवातीला तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही आणि शेंगदाणे मीडियम टू लो फ्लेमवरच तळायचे. मोठ्या आचेवर तळले तर वरून लगेच करपतात आणि आतून शेंगदाणे तसेच कच्चे राहतात आणि खाताना सुद्धा मग ते पोह्यामध्ये करपट लागतात. तर इथे पहा शेंगदाणे मी छान साल टचकेपर्यंत खमंग खरपूस असे तेलामध्ये तळून घेतले. त्यानंतर शेंगदाणे एका ताटामध्ये काढायचे. पुन्हा त्याच तेलामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे सुद्धा छान तडतडले, फुलले की एकदा हलवून घ्यायचे. त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय. बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा. पोहे बनवताना लक्षात ठेवा कांद्याचं प्रमाण ना थोडंसं जास्तच ठेवायचं. त्यामुळे काय होतं, पोहे चवीला तर भारी लागतातच, पण कांद्यामध्ये जो ओलसरपणा असतो ना, त्यामुळे पोहे कोरडे होत नाहीत आणि खाताना घास लागत नाही. कांदा थोडासा परतून घेतला, की आता यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पाने आणि इथे मी 5 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत, त्या घालायच्या आणि आता कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. सुरुवातीला हिरवी मिरची घालायची नाही, कारण तेलामध्ये जर डायरेक्ट तुम्ही हिरवी मिरची घातली, तर तेल तिखट होतं आणि मग पोहेसुद्धा तिखट होतात आणि कढीपत्तासुद्धा कांद्यानंतरच घालायचा, म्हणजे कढीपत्तासुद्धा करपत नाही. तर इथे पहा कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत मी परतून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची. हळदसुद्धा लक्षात ठेवा जास्त प्रमाणामध्ये वापरायची नाही. हळद घातल्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवर एक 8 ते 9 सेकंद छान अशी परतून घ्यायची. तोपर्यंत इथे पहा पोहेसुद्धा आपले छान भिजले आहेत, मोकळे झाले आहेत. आता हे भिजवून घेतलेले पोहे यामध्ये घालायचे. पोहे घातल्यानंतर आता याच स्टेपला यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर काय करायचं, गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि हे पोहे परतून घ्यायचे. पोहे परतून घेत असताना लक्षात ठेवा सुरुवातीला गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा. मोठ्या आचेवरतीच हे पोहे परतून घ्यायचे. गॅसचा फ्लेम जर कमी असेल किंवा मीडियम असेल तर पोह्यांना हीट कमी मिळते आणि पोहे कढईला चिकटतात. त्यामुळे मोठ्या आचेवरतीच हे पोहे आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत. निदान सुरुवातीला एक 2 ते 3 मिनिटं तरी. तर इथे पहा पोहे एक 2 ते 3 मिनिटं मोठ्या आचेवर मी छान असे परतून घेतले आहेत. आता गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि यामध्ये तेलामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आणि इथे मी अर्ध लिंबू घेतले, अर्धा लिंबाचा रस घालायचा आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर फक्त एखाद मिनिटभर हे पोहे छान असे परतून घ्यायचे. लिंबाचा रस सर्वात शेवटी घालायचा आणि लिंबाचा रस घातल्यानंतर पोहे गॅस चालू ठेवून जास्त वेळ परतायचे नाहीत. नाहीतर मग लिंबाचा रस कडवट होतो आणि पोहे सुद्धा कडू लागतात.
तर इथे पहा शेंगदाणे आणि लिंबाचा रस घातल्यानंतर पोहे एखाद मिनिटभर फक्त मी परतून घेतले. आता गॅस बंद करायचा आणि गरमागरम पोहे सर्व्ह करायचे. पोहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम मोकळे तयार झाले आहेत आणि छान मऊसुद्धा आणि चवीला सुद्धा तितकेच जबरदस्त लागतात. पोहे सर्व्ह केल्यानंतर वरून बारीक शेव घालायची म्हणजे नायलॉन शेव घालायची, ओल्या खोबऱ्याचा किससुद्धा घालू शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्यासोबतच जर हवं असेल तर लिंबाचा रससुद्धा यामध्ये घालायचा आणि मस्त गरमागरम या पोह्यांवर ताव मारायचा. तुम्हाला जर आवडत असेल ना, तर पोहे परतून घेताना यामध्ये थोडीशी साखर घातली तरीसुद्धा चालेल. आमच्या घरामध्ये साखर खात नाहीत किंवा पोहे गोड आवडत नाहीत, त्यामुळे मी घातली नाहीये. परफेक्ट असे पोहे तयार झालेत. तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर एक लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि आणखी अशाच रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या, सोप्या, नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल